नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय येवले सर, संचालक येवले क्लासेस माजलगाव। सध्या JEE मेन्सचे पेपर सुरू आहेत। भविष्यात CET पण होणार आहे तुमची, सध्या त्याचे पण फॉर्म सुरू आहेत आणि नीटचे फॉर्म काही दिवसामध्ये सुटणारच आहेत। तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे तुम्ही पेपर सॉल्व करताना ज्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि 4 ऑप्शन आहेत, जसं की नीट JEE, ह्याचे जर तुम्हाला काही ऑप्शन एलिमिनेट करता आले तर राहिलेल्या ऑप्शनला बिंदास तुम्ही गोळी मारू शकता, अंदाजे राऊंड करू शकता। काही ऑप्शन एलिमिनेट करता आले तरच गोळी मारायची। आधी सगळं सॉल्व जेवढे येते तेवढं सॉल्व करायचं। जे क्वेश्चनचं माहीत नाही, कन्फर्म नाही आन्सर, त्यातले काही ऑप्शन एलिमिनेट करता आले ते एलिमिनेट करायचे आणि काही एक जरी एलिमिनेट करता आले राहिलेले तीन पैकी एक गोळी मारू शकता, किंवा 2 एलिमिनेट करता आले तर 2 पैकी एक गोळी मारू शकता आणि 3 एलिमेंट झाले तर एक ते करेक्टच असणार आहे। तसं तुम्ही JEE ला करू शकता, काही अडचण नाही, बिंदास करा। तसंच नीटला पण तुम्हाला काही ऑप्शन एलिमिनेट करता आले तर राहिलेल्या ह्याला गोळ्या मारू शकता तुम्ही। आणि CET ला तर सगळं सॉल्व करायचं तुम्ही, त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आणि राहिलेल्या बिंदास तुम्ही काही तरी पण त्याला स्टेप ठेवायच्या की आधी जे करेक्ट येते तेवढे गोल करायचे, त्याच्यानंतर काही ऑप्शन एलिमिनेट करता आले ते एलिमिनेट करायचे आणि मग त्याला गोल करायचे आणि पुन्हा राहिले काही तर ते सगळे गोल करून यायचे, कारण की CET ला निगेटिव्ह मार्किंग नाही। ओके, तर एक्झामला बेस्ट ऑफ लक, चांगल्या पद्धतीने पेपर सॉल्व करा। थँक्यू।